या ठिकाणी सन्माननीय ईश्वलकर बुवा, त्याचप्रमाणे सुनील कदम बुवा, त्याचप्रमाणे सन्माननीय दळवी बुवा, त्याचप्रमाणे अमित वराडकर बुवा या ठिकाणी आलेले आहेत. अन्य काही बुवा आलेले आहेत, मी ओळखत नसेन. या सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक आहे. खूप सुंदर बुवांनी सादरीकरण केलेलं आहे आणि प्रामाणिकपणे सांगतोय की बरं वाटते जरा. महाभारतातले विषय किंवा कुठलेही असू दे, त्या विषयावर आज बोलायला मिळते आणि तेवढा बुवांचा अभ्याससुद्धा आहे. आता काही विषय बुवांनी सांगितले ते मी या गजराच्या माध्यमातून शेवटी तोच विषय चालला आहे, तर त्याच्यावरती काही बोलायची गरज नाही. कारण सुरुवात माझ्याकडे होती, मी एकही शब्द बोललो नाही, तोही बोललो नाही, म्हणजे गणेशसुद्धा बोलला नाही, त्यामुळे मी सुद्धा काही जास्त बोलणार नाही. परंतु जे बुवा बोललेत ते विषय थोडेसे फक्त क्लिअर करतोय, सुरुवात करतोय. काय किती मिनटं घ्यायचं, काय गजर ठरलंय काय रे? पण ठीक आहे, 45 मिनटं. जिसका मुझे था इंतजार, वो घड़ी आ गई प्यार में हद से मान लेना है तुझको या मर जाना है. प्यार में हद से मान लेना है तुझको या मर जाना है. जिसका मुझे जिसके लिए वो घड़ी आ गई प्यार में हद से प्यार में हद से गुजर जाना है, आता सरला गाणं बाबा. उद्धराया आला तू भक्त जना, उद्धराया आला तू भक्त जना. शिवपुत्र देवा तू दया घना, शिवपुत्र देवा तू दया घना. प्रथमा वंदन तुला तुम्ही सांगितलं की ज्यांनी धोतर घातली त्यांनी जमिनी ठेवल्या आणि ज्यांनी जीन्स घातल्या त्यांनी आपल्या जमिनी विकल्या. कितपत वाक्य कोणाला पटते काय विषय? शेवटी तू पण जीन्स वापरतो म्हणून सांगितलंय, बरोबर ना? तू किती शिकलं काय? व्हॉट्सअपची वाक्य फटायला ठीक आहे, पण आपण जेव्हा एखाद्या महाभारताचा विषय सांगतोय, तू सांगितलंस की 113 दिवस 113 बाण लागले भीष्मांका, बरोबर?
113 बाण लागले असा तो उल्लेख केला. महाभारतामध्ये तरी 113 बाण लागल्याचा उल्लेख नाहीये. आणि भीष्म हे बाळांनी सामान आले जरा काय, आमच्यापेक्षा मायबाप जनता जनार्दन खूप हुशार आहेत, लक्षात ठेवा. आमच्यापेक्षा वयस्कर आहेत, ज्यांनी महाभारत रामायणाचा अभ्यास केलाय. ठीक आहे, कोणी आपल्या बुद्धिमत्तेनुसार वाचनानुसार त्याने मांडले. मी प्रामाणिकपणे सांगते, महाभारतामध्ये 113 बाण लागल्याचा उल्लेख नाहीये. भीष्म 10व्या दिवसापासून तर 58 दिवसापर्यंत बाणावरती होता आणि 58 दिवसापर्यंत का थांबला तर इच्छा मरण होतं आणि उत्तरायण येईपर्यंत त्याचा मृत्यू जाणार नव्हता. त्याला इच्छा नव्हती मृत्यू येईल अशी. आणि भीष्माला सुद्धा हे कर्म भोगावं लागलंय. त्याला त्या अर्जुनाच्या बाणावरती का झोपावं लागलंय तर 100 जन्मापूर्वी त्याची काय चालली होती, मिरवणूक चालली होती. आणि एक आडवा साप आला, बाणाने उचलून त्याला फेकलं त्या सापाला. तो त्या निवडुंगाच्या झाडावर पडला, काट्याच्या झाडावरती. त्या सापाने त्याला शाप दिला. भीष्माने काय दिला की मला जशा अंगाला काटे टोचून मरणाच्या वेळेस यातना होतील तशा तुला यातना होतील. प्रत्येक एक लक्षात घ्या, इथे आपला कर्म सोडा, देवांका कर्म चुकला नाही तर तुम्ही आम्ही काय चीज आहोत. रावणाची लंका सोन्याची होती आणि श्रीकृष्णाची द्वारका सोन्याची होती. एकाची जळली आणि दुसऱ्याची बुडाली. ते देव त्याच्यातून सुटले नाही तर तुमचा आमचा विषयच वेगळं, लक्षात घ्या. त्यामुळे प्रत्येकाला कर्म भोगावं लागतं. तुम्ही सांगितलं की कर्णात ठार मारल्यानंतर आनंद झालो. कर्ण हिरो खरोखर होतो असं त्यांनी सांगितलं की ठीक आहे, श्रीकृष्ण हिरो होतो पण त्याच्याही पलीकडे कर्णापेक्षाही श्रीकृष्णाने काय आयडिया केल्या सांगितलं तुमका. हे मोठमोठे योद्धे होते ना, द्रोणाचार्य, भीष्म, ते जेव्हा कौरवांच्या बाजून लढाक तयार झाले, श्रीकृष्ण बिंदासपणे हसत होता की तुम्ही लढा म्हणून. पण एक युद्ध असो इलो, भीमाचा पुत्र घटोत्कच, त्याचा पुत्र बर्बरिक. त्या बर्बरिकला विचारलं तू कोणाच्या बाजूने लढणार, कौरवांच्या बाजूने लढणार की पांडवांच्या बाजूने लढणार. त्या बर्बरिकने सांगितलं ज्याची बाजू कमकुवत त्याच्या बाजूने मी लढणार. आणि श्रीकृष्णाला माहिती होता या बर्बरीकडे 3 बाण असत, 3 बाण सोडल्या तर क्षणार्धात युद्ध संपून टाकणार आणि कौरवांच्या बाजूने लढणार. आणि माझा जर काही इमेज म्हणजे विषय ठरलेला त्याला कुठेतरी बाधा येणार म्हणून ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि दान मागितलं. बर्बरीक म्हणाला ब्राह्मण बघितलं आणि दिलं तुला दान, तुझी मुंडी दान दे म्हणून सांगितलं. त्याची मुंडक्या कापून ठेवल्या आणि या युद्ध बघूसाठी एका खुट्यावर त्याला संपूर्ण महाभारत होईपर्यंत 18 दिवस लटकून ठेवल्या. लक्षात घ्या, तो श्रीकृष्ण हे लक्षात घ्या, बरोबर ना. त्यामुळे ही कर्म कोणा, अरे भर दरबारात द्रौपदीची साडी सोडत असताना तिचे 5 नवरे धर्म, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव माना खाली घालून बसले होते. ते सोडा, स्वतःच्या सुनेची इज्जत लुटताना भीष्मासारखा वृद्ध माणूस सुद्धा दुर्योधनाला किंवा दुःशासनाला थांबू शकला नाही. हे त्या भीष्माचं कर्म आहे. प्रभू रामाच्या रामनामाने दगड नाही तरले. तुम्ही सांगितलं ना की रामनामाने दगड तरलेत. कोण सांगतो रामनामाने दगड तरलेत? त्या रामनाम घेऊन प्रत्येक माकड तो दगड नील आणि नलाच्या हातात देत होते. कारण नील आणि नल हे असे 2 इंजिनियर त्यावेळेचे होते. सुरुवातीच्या काळात ते खूप खोडकर होते. ऋषी तपश्चर्याला बसले की त्यांच्या हातातली जी वस्त्र आहेत ती हत्यार आहेत ते कमुंडल वगैरे समुद्रात टाकायची, त्यांना ती भेटायची नाही. म्हणून त्या ऋषीने त्यांना शाप दिलेला होता की तुम्ही कुठलेही जरी काय टाकलं समुद्रात तरी ते पाण्यावरती तरंगणार. म्हणून प्रत्येक दगड माकड, राम लिहिलेला दगड, प्रत्येक दगड आणून त्या नल आणि नीलाच्या हातात देत होता आणि तदनंतर ते पाण्यात टाकल्यानंतर ते दगड तरत होते. हे त्याच्या मागचं खरं कारण आहे. तुम्ही सांगितलं की पुरुष जन्माला असा आला, पहिला पुरुष जन्माला आला असा आला. अरे पहिला पुरुष जन्माला कसा आला ते ऐक. स्वतंत्र विश्व निर्माण करण्याची ज्याच्या मनगटामध्ये ताकद होता तो विश्वामित्र सारखा ऋषीमुनी एका मेनकेच्या प्रेमामध्ये पागल झाला. आणि विश्वामित्र आणि मेनका यांच्या विकृतीमधून शकुंतला जन्माला आली. आणि शकुंतला
आणि दुष्यंत राजा यांच्या विकृतीमधून महाभारतातलं पहिलं पुरुष जन्म दिलो ह्यो पुरुष लिहितो. हिला लक्षात तू असू नकोस, तू सांग काय तर त्याच्याबद्दल माझा का विषय आहे. तुझा वाचन बघा, फक्त महाभारतात 113 बाण लागले. ह्याचा जर तू काही उदाहरण दिलंस पुराव्यासहित तर सलाम. धोतर लावणाऱ्यांनी जमिनी ठेवल्या आणि जीन्सवाल्यांनी जमिनी विकले. ही व्हॉट्सअपची वाक्य नको फेकू. अरे तुझ्यासारख्या कोणी चांगलं बोललं पाहिजे ना. तू सांगतो ज्याच्या गळ्यात छाल भगव्याची लाभ, आमका काय भगव्याची लाज वाटतं का, पण त्या भगव्याचं पालन करून जमायला पाहिजे ना. त्या भगव्याचा अर्थ काय? भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासना रहित. भगवो कोणी झालं वासना रहित? तू असंच काय सांग बघू. तू सांग ना पेटीवर हात लावून की लग्न झाल्यापासून मी दुसऱ्या बाईकडे वर तोंड करून बघू ना. 20 वर्ष वारकरी, मला सांगा ना, 20 वर्ष पंढरीची वारी करणारा माणूस जर घरात आई बापाला लाथेने मारत असेल तर त्याचा कधी भला होणार नाही. ह्यात बुवाची वाक्य. असं एक तरी मुलगा दाखवतो 20 वर्ष पांडुरंगाची वारी करतोय, तो कुठला मुलगा आपल्या आई बापाला लाथेने मारेल? वारी करणारा माणूस 20 वर्ष वारी करणारा माणूस मारेल का? 1 वर्ष वारी करून दिलो, बाकी त्यांनी व्यसनाचं वगैरे सांगितल्यानंतर सगळं ठीक आहे, खरं आहे ते. पूर्वी यशोदे म्हणजे श्रीकृष्ण जेव्हा दूध चोरायचं, दही दूध चोरायचं, तेव्हा यशोदा मैया म्हणायची बाळा तोंड उघड. तोंड उघडलं की अख्खे ब्रह्मांड श्रीकृष्णाच्या तोंडात दिसतंय. आणि आता कोणा 10वी-12वीच्या पोरग्यांचा तोंड उघडून सांगलं तर अख्खो विमल गुटका तोंडात दिसतं. लक्षात. परवा एक बाप भेटला, त्याच्या पुढचा आहे का व्यसनाचा विषय सांगतोय. परवा एक बाप भेटला, तो मला सांगतोय बुवा माझो मुलगा 4 वर्ष दारू खाता, माका कळाक नाही. तो म्हटलं तुका कळला केव्हा? तो म्हणता आज संध्याकाळी कळला. कसा? तो म्हणता तो भुतूर गेलो आणि मी बाहेर गेले. बापच जर त्या पद्धतीचा असेल तर मुलगा सुद्धा त्या पद्धतीचा असणार ना बुवा. आपण काही कमी आहोत का? व्यसन, समुद्र मंथनातून मदिरा निघाली, दारू, बरोबर. ती देवाने कशा निर्माण केली? आपला थोडं केव्हा तरी राहिती मारला, गप झोपलं कोणत्या भानकडे. माणूस आहे ना. आम्ही धुतल्या तांदळाचे नव्हे, आम्ही या सगळ्या करून आता देवधर्मात लागलो. खरं सांगायचा विषय, मी धुतल्या तांदूळ काय गरज नाही सांगायची. जो काय मी आज वास्तवात तुमच्या समोर जे काय प्रेझेंट करतोय त्याच्याशी मतलब आहे. माझ्या लाईफ मध्ये मी पास्ट मध्ये काय केलं काही विषय नाही. तुमच्या ते गाणं म्हणते बघा बुवानी काय गणपती म्हटल्या. गेल्या वर्षी एक ओळीचं गाणं सोशल मीडियामुळे, या ओळीचं गाणं इतक्या जबरदस्त फेमस झाला. पेटी जरा कमी करा, पेटी कमी करा. बाण बंबईची बाण, बंबईची बाण, आम्ही तुमच्या एवढे होतो ना छोटे छोटे. आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेत जाऊ, हिंमत नव्हती त्यावेळेस. आमची मुलांची लाईन वेगळी, मुलींची लाईन वेगळी. आमका हिंमत नव्हती अशी वाकून बघण्याची मुलींकडे. आणि आता बारक्या बारक्या पोरग्यांची ना जोडी ठरलेले आहेत. ह्या तुझा ता माझा, ह्या तुझा ता माझा, हे डोळे ठरलेले आहेत. लक्षात घ्या. मग त्याच्या वेळेस गाणी कुठली येतात बघा. तू मला अंगुराथा मी लाकडी भुसाग, तू शेरणी शिकारी मी भाबडास साग, तू शेरणी शिकारी मी भाबडास साग.
गाणी म्हणजे काही शेवटी भजन नाही, परंतु जुनी गाणी, त्या जुन्या गाण्यामध्ये एवढा अर्थ दडलेला असतो की ती जुनी गाणी ऐकल्यानंतर मनाला थोडं खूप समाधान लागतं. बघा, सत्यनारायणाची पूजा कुठेही असू दे, सत्यनारायण संपला की एकच गाणं लावलं जातं. बघा, श्रीहरी जगत पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा. बक्षिसालीच नाव असतोय. नावं नाही, त्यांनी मला हे 150 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. नितीन गिजे यांच्याकडून 150 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय सुनील कदम बुवा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय इसवलकर बुवा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नितीन पवार मनसेचे संपर्क प्रमुख आहेत जिल्ह्याचे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे, त्यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अमीना खान या मुसलमान समाजाचा आहे, परंतु माझ्या ओळखीचे भजन ऐकायला येतात, त्यांनी माझ्यासाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्याचप्रमाणे चिराग सावंत यांनी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. दळवी बुवा यांकडून 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. सन्माननीय अद्विक गोसावी यांच्याकडून 150 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि कोणतं 100 नितीन गिजे तीन एक्के उचलणारे एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नितीन गिजे, सुरेंद्र गावडे आले, त्यांचे सुद्धा मी माझ्या मालाडोर त्यांचे सुद्धा 4 एक्के त्यांचे सुद्धा मी स्वागत करतो. काय जय जवान क्रीडा मंडळ आणि गोविंदा पथक यांचं नाव संपूर्ण ह्या जगभर आहे, त्यामुळे त्यांच्यावरती किती लिहिलं तरी पण ते कमीच आहे. एक कडवं करण्याचा प्रयत्न केलाय, जे आता सध्या गाणं फॉर्म मध्ये जरा कोकणावरती गाणं, तिन्ही जिल्ह्यांवरती गाणं आहे, त्याच्यामध्ये एक कडवं घेण्याचा प्रयत्न करतोय. जरा कमी करा, जास्त किती वाढली. पहा सह्याद्रीचे डोंगर, देवाधिकांचं माहेर घर, साक्ष देतो या समिंदर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण. पहा सह्याद्रीचे डोंगर,
सन्माननीय अशोक पवार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे सन्माननीय भरत ढवळे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय मनीष हळदणकर यांच्याकडून कुपेरकर साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दिनेश मांडवकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रदीप मिश्रा यांच्याकडून नंदूसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतो, धन्यवाद. हा प्रदीप मिश्रा यांच्या स्मरणार्थ हे 200 रुपयाचं पारितोषिक नंदू यांच्यासाठी आलेले आहे, बरोबर ना? सन्माननीय संदीप ढवळे, मला सांगायला अभिमान वाटतो, ज्यावेळेस 2-4 वर्षापूर्वी कलर्स टीव्हीवर कार्यक्रम झाला त्यावेळेस तुमचे प्रशिक्षक संदीप ढवळे आणि आम्ही एकाच मंचावरती मुलाखती दिली आणि आमचा कार्यक्रम झाला. एकदा जोरदार त्यांच्या तुमच्या मंडळासाठी आणि त्या प्रशिक्षकासाठी टाळ्या वाजवा. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली त्यांच्यावरती एकत्रित गाणं घेतो आणि गजराला सुरुवात करतोय, कारण गजर होणं फार गरजेचं आहे. ही गरज आहे. आज तरुण पिढीला फक्त मेसेज दिला पाहिजे, आपल्या आई वडिलांचा रिस्पेक्ट ठेवा. मी एकच सांगेन, तरुण पिढीने आपल्या समाजात असं वावरलं पाहिजे की आपले आई वडील त्या समाजामध्ये ताठ मानेने फिरले पाहिजे, तरही आम्ही भजन करून उपयोग आहे, नाहीतर काय भजन करून उपयोग आहे ना, लक्षात घ्या. आणि ही खरी काळाची गरज आहे. आज 20-21 वर्षाचा पोरगा जेव्हा बापाच्या अंगावर जातो आणि तो बापाला सांगतो तुमचे दिवस आता ठरले, आता आमचे दिवस इले, तोच पोरगा 2 वर्षाचा लहान असताना ना बापाच्या मोटरसायकलवर जेव्हा टाकीवरती बसतो ना तेव्हा कुठल्या आधाराशिवाय बसतो. का बसतो? तर त्याला माहिती आहे पहाडासारखा माझा बाप माझ्या पाठीशी खंबीर आहे, म्हणून 2 वर्षाचा पोरगा बिंदास मध्ये बसतो. लक्षात घ्या, हे बापाचे उपकार कधी विसरून चालणार नाही. त्या विषयावर मी बोलतोय, पण गाणं घेतोय. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या
शिवाजी महाराज फक्त वयाची 50 वर्ष जगले. काल 3 जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा देहांत झाला. 3 एप्रिलला देहांत झाला. आणि ही बातमी कट्टर विरोधक असणाऱ्या औरंगजेबाच्या कानावर पडली. कोणीतरी सांगितलं, भाईजान शिवाजी महाराज का देहांत हो गया. मुसलमान समाजाचा असून सुद्धा नमाज पडताना ते थांबत नाहीत. ही बातमी ऐकली, नमाज थांबवलं आणि अल्लाहच्या दिशेने हात करून उभा राहिलाय आणि विरोधक म्हणतोय शिवाजी महाराजांबद्दल, ए खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले कर दे. हिंदुस्तान की माँ बेटियों की इज्जत रखने वाला एक बड़ा योद्धा तेरे पास आएगा. ही छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद होती, लक्षात ठेवा. आणि त्यांचाच मुलगा वयाची 32 वर्ष औरंगजेबाने एवढे प्रहार केले, डोळ्यामध्ये तापत्या सळ्या टाकल्या, अंगावरची कातडी सोडली, नखावर बडून काढली, जखमांवरती मीठ चोळलं, तरी स्वतःचा धर्म बदलला नाही. त्याच्याबरोबर असणारा कवी कलश म्हणतोय, हाथी घोडे तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीरों में जकड़ा राजा मेरा अब भी सबके भारी है, अब भी सबके भारी है. त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या ह्या जमिनीतले आपण लेकर आहोत. आपल्या ह्या देशातील आपलं एकच राष्ट्र आहे ज्याला महाराष्ट्र असं संबोधलं जातं. बाकीच्या देशांची नावं बघा, बाकीच्या राज्यांची नावं, फक्त एकच आपलं राज्य महाराष्ट्र. का? कारण कित्येक संतांनी जन्म घेतला, थोर विभूतींनी जन्म घेतला, शिवाजी महाराजांनी जन्म घेतला, संभाजी महाराजांनी घेतला, आणि त्यानंतर आपण आदराने कोणाचं नाव घेत असू तर येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांच्यामुळे आज मुंबईमध्ये ताट माणूस मराठी उभा आहे, लक्षात घ्या. बरोबर नाही? ही खरी कारण आहे आणि त्यामुळे आपण त्यांचं अनुकरण करायला पाहिजे. ओरगेनो तुमच्यात या गाणं म्हणते, नंतर परत नाचायचं नाही, मग वेळ नाही. नाचा बंटी सोहनी आणि मनीष हळदणकर यांकडून माझ्यासाठी हे दोघांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. त्याचप्रमाणे करण पांचाळ यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, स्वागत करतोय. चनप्प चनगावडा हे गाणं हे लमाण्यांचं गाणं आहे. म्हणजे त्या गाण्यामुळे म्हणजे भरपूर मी पैसे कमवले. गाणं म्हणत नाही हल्ली, पण बक्षीस आलंय. राऊत सिद्धेश राऊत यांकडून बक्षीस आलंय. वंद याड मुन नाक ऐद आर योळ येंट तोंबत आणि हत्त अशी ती लमाणी लोकांची भाषा आहे. एक कडवं फक्त घेतो. चनप चन गवडा ते काय करतात, कामासून दमा नेले ना काय 90 मारतात आणि डग्या घेतात, बुकू 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 असं वाजवतात ते.
चनपचन गौडा कुंभार माडीचा खोडा नवा चनपचन गौडा कुंभार माडीचा खोडा नवा केशव कांबळे त्याचप्रमाणे प्रदीप मिश्रा तिकडे पण कोणतरी आहेत मग आपल्यातला मित्र जेव्हा हा तुमचा खूप मोठा परिवार आहे लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे एवढा तुम्ही हा पराक्रम करू शकला मग आपल्यातला एखादा माणूस गेल्यानंतर आपला मित्र असतो तो आणि आई वडील बहीण भाऊ याच्यानंतर सगळ्यात जवळचा कोण असेल ना तर तो आपला मित्र असतो त्या मित्रांसाठी तुमच्यातर्फे एक गाणं म्हणतो जुनं गाणं आहे मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए तेरे बिना ही जीना ये दिन कभी ना आए तेरे संग जीना यहाँ जिंदगी का नाम दोस्ती का नाम कुछ भी नहीं मिलता दुनिया में यारो कुछ भी नहीं मिलता दुनिया में यारो रह जाते हैं दोस्त गजराला सुरुवात करतोय कारण गजर वेळेवर होणं फार गरजेचं आहे बंटी सोनी बुवाना बोला बुवाना बोला गजर सुरू ठीक आहे असू दे त्याचप्रमाणे मानव सावंत यांच्याकडून 100 मानव सावंत खरं आहे ते या जय जवान पथकासारखं कोण विश्वविक्रम करू शकत नाही सलग 3 वर्ष 3 वेळा एकाच वर्षात सलग 3 बरोबर ना एकाच वर्षात सलग 3 वर्ष 3 वेळा 10 थरांची मांडणी केली आणि जगात आपलं नाव कमवलं एकदा जोरदार टाळ्या होत्या हे असं शक्य होत नाही साक्षात परमेश्वराचा वरद असतो तुमच्या 100% पाठीमागे लक्षात ठेवा कारण भजन करताना सुद्धा आम्हा दोन्ही बुवांना खूप मजा येते या ठिकाणी कारण ते पावित्र्य तुम्ही या ठिकाणी जपलंय एकदा तुमच्या मंडळासाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा सुहास भाणे यांच्याकडून प्रदीप मिश्रा आणि केशव कांबळे यांच्या स्मरणार्थ माझ्यासाठी हे बहुमोल असं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतो धन्यवाद सागर नितीन पवार यांच्याकडून सागरसाठी 150 रुपयाचं पारितोषिक क्षितिज राणे यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे विनोद मांडवकर आणि बंटी सोहणी यांच्याकडून प्रदीप मिश्रा यांच्या स्मरणार्थ माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं स्वागत करतो
समीर आरके आणि सचिन आरके यांकडून या दोघींकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतोय. धन्यवाद. तन मनात हाय कण कणात हाय देव नुसतंच नाही विटेवर. एक्क्यावर एक्के 4 एक्के चढतात परंतु कोणाच्या विश्वासावर चालतात तर त्यांच्या जे खाली ग्राउंड लेवलला जी देवासारखी माणसं वाट बघत असतात ना, एखादा पडला तर त्याला झेलायची, त्या देवांच्या जीवावर हा एक्क्यावर एक्के 4 एक्के राहतात. लक्षात घ्या. त्या देव माणसांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून काय म्हणते बघा, तन मनात हाय कण कणात हाय देव नुसताच नाही विटेवर. हे आयुष्य आहे बघ लय सुंदर जर हरिनाम घेशील तर. नुसती मौज मजा मस्ती उपयोग नाही, त्या परमेश्वराचं नाव आणि आपल्या आई वडिलांची सेवा होणं तितकेच गरजेचं आहे. आज गावच्या ठिकाणी बघा, इथे पेपर म्हणजे काय वाचायला सुद्धा वेळ नाही किंवा लांबची लोक असतात, पण तुम्ही गावात जा. गावात गेल्यानंतर तुम्हाला दर दिवशी पेपरात वाचायला मिळेल की 21 वर्षाच्या तरुणाचा मोटरसायकलवर अपघाती मृत्यू, जाग्यावरती ग्रतप्राण. एखादी मुलगी नाक्यावरती दिसली की ही तरुण पिढी आपटलो जाग्यावर गेलो. पण एकुलता एक मुलगा जेव्हा आई बापाचा जातो ना, तेव्हा त्या आईवरती आणि बापावर म्हातारपणीची काठी जेव्हा निघून जाते तेव्हा त्यांच्या मनावरती होणारे विचार कुठेतरी तरुण पिढीने केले पाहिजेत. लक्षात ठेवा, आपला आई बाप आपल्यासाठी किती काबाड कष्ट काढतो याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. मुलीने केला पाहिजे तेवढा मुलांनी केला पाहिजे. मुलगी पास झाली, मुलगा पास झाला की पाठीवरून हात फिरवणारी ती आई, पण कामावरून येताना गल्लीत समजलं ना की तुमची मुलगी किंवा मुलगा चांगले मार्क्स घेऊन पास झाला, कामावरून येणारा बाप आहे त्या ठिकाणावरून माघारी जाऊन मिठाईच्या दुकानातून पेढे आणणाऱ्या बापाचा आपण कधीच कौतुक करत नाही. लक्षात घ्या, त्या बापाला कधीतरी जवळून ओळखण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला बाप समजेल. 20-21 वर्षाची पोरगी 2 वर्षाच्या प्रेमाखातर जेव्हा बाहेरच्या बाहेर कॉलेजच्या तरुण मुलाबरोबर प्रेम होतो म्हणून निघून जाते ना, आणि तिचा बाप जेव्हा समाजात जातो तेव्हा लोक बोट करून सांगतात, अरे चढवाचा मोठेपण सांगा होतो, परवा पोर गेला पळान. त्यावेळेस त्या बापाला वाटतं अशा मुलीला जन्म दिला नसता तर बरं झालं असतं. लक्षात ठेवा, पूर्वी हे विषय होते सगळे लेवल. पूर्वी एका 10-12 पोरं होती. आता कठीण. आता या पोर होताना सुद्धा मिस केला, कारण लग्नच होत नाही. 40-50. बाकी तुम्ही मला सांगा ना, हे मराठी लोकांचाच विषय आहेत की लग्न होत नाहीत. बाकीचे धर्मांमध्ये बघा, हे पोरात आणि झिलगे म्हणजे मुलगे पण ते कधी तुमच्याकडे सांगायला येत नाही. ह्याचा जबाबदार आपण असो. लक्षात ठेवा, पहिले 1 डझन, नंतर अर्ध्या डझन रिले, नंतर 3 रिले, नंतर 2, आता 1 येऊन थांबले. बरोबर ना? 1 झालं की माका बस असं नाही ना. त्यामुळे जनसंख्या कमी झालेली आहे मुलींची, आणि 20 वर्षांनी तुमच्या पोरांका दाखवता लागतं हे कॅसिटी, याला लग्न म्हणतात. लग्न विषयच नाही राहणार. मी प्रामाणिकपणे सांगतो, 100% ज्यांनी 40च्या पुढे जे गेले त्यांचं लग्न व्हायचं असं जर त्यांना वाटत असत तर प्रामाणिकपणे मी सांगतो विषय लक्षात ठेवा. तुम्ही कुठले अटी शर्ती ठेवू नको मुलींच्या बाबतीत. माका स्कॉर्पिओच होई, माका इनोवाच होई असला म्हणा नको. साधी मारुती ओमनी गावली तरी त्याच्यात बसा उठून वाटे गेला गेला घेते कण मनात हाय कण कणात हाय देव नुसतंच नाही विटेवर, देव नुसतंच नाही विटेवर. हे आयुष्य आहे बघायला सुंदर हरिनाम घेशील तर. हे आयुष्य आहे बघायला सुंदर
फसविसी सांग परी कसे फसविसी त्या भगवंताची कर्म कोणाला चुकलेले नाही. कोणी सांगितलं की अर्जुनाने बाण मारला कर्णाला आणि कर्ण हसत होता आणि श्रीकृष्ण रडत होता. बरोबर ना. कर्माला सुद्धा आपल्या कर्माची फळं भोगावी लागली. 16 वर्षाचा अभिमन्यू ज्यावेळेस चक्रव्यूहात अडकला, एकही असा कौरव राहिला नाही ज्याने बाण त्याच्यावर नाही सोडला. तुकडे तुकडे केले त्याचे आणि शेवटच्या क्षणाला मरण यातना भोगत असताना कर्ण तिथे बाजूला उभा होता. तिथे डबकं होतं एक पाण्याचं. त्यांनी पाण्याची याचना केली त्या 16 वर्षाच्या मुलाने, अर्जुनाच्या मुलाने, अभिमन्यूने. पाणी सुद्धा दिलं नाही कर्णाला. त्याच डबक्यात कर्णाच्या रथाचं चाक बुडलं, म्हणजे डुबलं. आणि त्यावेळेस अर्जुनाने श्रीकृष्णाने सांगितलं सोड बाण. बाण सोडला आणि कर्णाचा शेवट झाला. आणि 5 पांडव कर्णाला मारल्यानंतर आपल्या आईकडे गेले, कुंतीकडे, आणि सांगितलं सगळ्यात बलाढ्य कर्णाला आम्ही ठार केलंय. सगळेजण हसत होते पण आई कुंती रडत होती. धर्म विचारतोय की तू का रडतेस? तर ती आई कुंती सांगते अरे का रडते म्हणजे काय, तुम्ही ज्याला मारलात ना कर्ण, तो कर्ण तुमचा सगळ्यात मोठा भाऊ होता. तेव्हा धर्म म्हणाला आई कर्ण मोठा भाव होता हे जर सुरुवातीला आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही आमच्या भावावर बाण रोखून त्याला ठार मारून आम्ही आनंद व्यक्त करण्यासाठी तुझ्या पुढ्यात आलो नसतो. तू आई आहेस की कैदाशी नाही? तू एवढं मनात लपून का ठेवलं? आणि तेव्हा धर्माने शाप दिला आपल्या आईला. तो शाप बायका अजूनही भोगतायत आत्ताच्या कलियुगात. शाप काय दिला? आई तू मनात लपून ठेवलंयस. याच्या पुढे कुठलीही स्त्री कलियुगात सुद्धा स्वतःच्या मनात कुठली गोष्ट लपून ठेवणार नाही. म्हणून बायकांच्या कानात एक गोष्ट पडली ना की दुसऱ्या सांगापर्यंत त्यांना थार होणार नाही. लक्षात घ्या. त्याचं कारण आहे मग तसं आहे ते. बरोबर ना. त्याच्या आपण सगळा पद्धतशीर देणार. दाढी पवार यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतो. धन्यवाद. बुवानी सांगितलेले सगळे मुद्दे मी क्लिअर करणार तर त्या माका समाधान वाटणार. अर्थात क्रॉस करण्यासाठी नाही, मी त्याच्या मागची बुवानी सांगितले त्याच्या मागची कारण सांगून मी पुढे जाणार. म्हणून काय म्हणतो बघा, कोण धार येणार नाही, आता धार येणार नाही. घडा बापा तरे भरल्यावर, घडा बापा तरे भरल्यावर. पापाचा घडा भरला कोण कोणाला थांबू शकत नाही. तुम्हाला परमेश्वर शर्टाचं बटन सुद्धा लावू शकत नाही. एकदा ह्याच्यावर एक कलाकार होतो, या जांभळे सारखो कलाकार असो होतो की मूर्ती हुबेहूब घडवायचा. ऐकण्यासारखा विषय. हुबेहूब मूर्ती घडवायचा आणि त्याची वेळ भरल्यावर यम इलो रेड्यावर सुन आणि यम म्हणालो चल तुझी वेळ भरलेली आहे. तो कलाकार सांगता यमा मी तुझ्या पाया पडतोय. यमा शेवटची इच्छा सांग. तर म्हणालो 2 तास माका फक्त वेळ दे का, तर मी एक मूर्ती बनवतोय तिच्यावर शेवटचा हात फिरवतो. यम म्हणालो ठीक आहे वाचा, मी जरा असाच फिरून येतो. ह्यानं काय केलंय आणि यम 2 तास गेलो तेव्हा ह्यानं आपल्यासारखे हुबेहूब 4 मूर्ती बनवले सेम दिसणारे. गण्या जांभळे हुबेहूब 4 मूर्ती तयार केल्या आणि यम असो येता असो बघल्याबरोबर 5वं स्वतः मध्ये जाऊन उभं राहिलो. यम इलो आणि म्हणता वत्सा चल तुझं वेळ भरलेली आहे. यम बघता तर सगळेच गणे जांभळे दिसतं पण शेवटी देव तो देव आणि माणूस तो माणूस. यमान खूप डोक्यात चालवले ह्याच्यात खरं खुयचो. यमान डोक्यात चालवले म्हणतात ह्या कलाकारान म्हणालो 5 मूर्ती जबरदस्त बनवल्या पण एक चूक झाली. एक चूक झाली असं म्हटल्याबरोबर गण्याचं इगो चाळवलो आणि पुढे येल्याने सांगले खयची चूक झाली. यमान फास्ट टाकल्याने सांगले हीच चूक झाली चल माझ्या बरोबर. तशी परिस्थिती आहे. सिकंदर जगत जेता त्याने सांगितलं मी संपूर्ण जग जिंकलं पण मित्रांना सांगितलं मी मरताना माका जेव्हा गाडाल दफन कराल त्यावेळेस माझे हात बाहेर ठेवा का.
दुनियेला बघू दे, मी रिकाम्या हाताने आलोय, रिकाम्या हाताने जाणार. त्यामुळे पैशाच्या मागे लावून जाऊ नका, हे प्रत्येकाला सांगतोय. जिच्या बरोबर आपण संसार केला ना ती आपली बायको. आपण मेल्यानंतर उंबऱ्याच्या बाहेर नाही पडणार. आपला मित्र परिवार नातेवाईक कुठपर्यंत, स्मशानापर्यंत. आणि ज्याका आपण जन्म दिलो ना तो आपलं मुलगो बापाशी किंवा आई स्मशानात कांडा पेटवतो आणि घराकडे येऊन फ्लॅट आपल्या नावावर केव्हा होतो त्याची वाट बघतो. लक्षात ठेवा, काय नाही कोणचा, कोण नाही कोणचा, आणि डाळ भात कोणचा. म्हणून म्हणतोय बघा, गेले सांगून ज्ञानोबा तुकोबा संत गोरोबा, मोह मायेचा सोडून भक्तीचा मार्ग निवडावा. देह नामात नामात नाचत रंगुनी जावा, त्या सगुण रूपात अखंड देह जिजवावा. आज भाग्य उजळलं जन्माचं येऊन संतांच्या पुण्यभूमीवर. आज भाग्य उजळलं जन्माचं येऊन संतांच्या पुण्यभूमीवर. हे आयुष्य आहे बघा लय सुंदर. हे आयुष्य आहे जवजवान मंडळ आहे. लहानपणा मला वाटतं 2000 सालात या गोविंद पथकाची सुरुवात झाली या ठिकाणी. आणि 2000 पासून आता 2026 पर्यंत म्हणजे 26 वर्ष ह्या मंडळाचं नाव वरचा आलेख चालू आहे. इथले कित्येक लोक, कित्येक तरुण या ठिकाणची जागा सोडून कुठेतरी लांब राहायला गेले असतील. पण गोविंदा पथकाचा एकदा का ते प्रोग्रामिंग चालू झालं की सगळे अगदी हिरिरीने केवळ नावासाठी येतात. त्या लोकांसाठी, सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. आणि गोविंदा पथक म्हटल्यानंतर हे आपले हिंदू लोकांचे सण आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे या हिंदू लोकांच्या सणामध्ये आपल्याला एवढा आनंद मिळतो. होळी पौर्णिमेला होळी रोवली गेली आणि काल हनुमान जयंतीला होळी तोडली. त्या होळीच्या वेळेस कित्येक आनंद असतात. त्याच्यानंतर काल पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती हे लागोपाठ सगळे कार्यक्रम आहेत. हे आपल्या हिंदू लोकांची प्रथा आहे. या लोकांनी इथे अजून कुठला तरी कार्यक्रम ठेवू शकले असते ना, परंतु या तरुण पिढी लहान मुलांना समजतंय की 2026 उद्या ती 36 मध्ये जातील तेव्हा म्हणतील की 10 वर्षाची असल्यापासून आम्ही हे लहानपणापासून आमच्या मंडळाचे कार्यक्रम, ही परंपरा तुम्ही राखून ठेवली आहे. एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. फक्त त्या मंडळासाठी जी होळीला गोविंद पथकाच्या वेळेस गाणी चालतात ती म्हणण्याचा प्रयत्न करतोय. सन्माननीय श्रवण बाणे यांच्याकडून 100 रुपये, श्रावणी बाणे या भगिनीकडून 100 रुपये, बंटी सोहणी यांच्याकडून 50 रुपये, मनीष हळदरकर यांच्याकडून 50 रुपये असे 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय नितीन गिजे यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वैभव रामाणे यांच्या स्मरणार्थ वैभव अडीचे आहेत 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतो, धन्यवाद. जीव असा लाव घमाचा होते
जोरदार टाळ्या होऊन दे. शेवटचं कडवं घेतोय गजराचं. दुसऱ्याच समजू नको गंगू तेली स्वतःशी राजा भोग. अरे अहंकाराने भल्या भल्यांचा उतरून गेला हरी जीवनी मी तुम्हा सांगतो या जीवनाचे राज. भक्त नाम त्रिवेणी संगम होईल आज. या भवसागरी जीवन नौका पार तुझी होणार. या भवसागरी शेवटचं सांगतो कारण तो विषय महत्वाचा आहे. बुवानी सांगितलं की जेव्हा कर्णाला मारलं त्यावेळेस हनुमंताने विचारले की तू श्रीकृष्ण रडतोस का. तर मला सांगा हनुमंत हा त्रेतायुगात प्रभू रामा बरोबर, मग द्वापार युगात श्रीकृष्णाच्या अवतारात तो महाभारतामध्ये त्या ध्वजावरती का आरूढ झालेला होता. तर शेवटी प्रत्येकाला आपल्या देवाचा गर्व असतो. अर्जुनाला गर्व झाला, अर्जुनाला गर्व झाला. त्या वाटेने जात असता हनुमंत राम नाम करत बसलेला होता. हनुमंताला सांगतोय अरे तुझा प्रभू राम कसला, हा कशाला दगडाचा बाण म्हणजे बाण सेतू बांधलाय. मी जर तिथे असतो तर कृष्णाच्या आशीर्वादाने मी बाणांचा सेतू बांधला असता. तेव्हा हनुमंत जागा झाल्याने म्हणतोय तू बाणांचा जर सेतू बांधला दुसऱ्या क्षणाला मी थैथयाट करून तो तोडून टाकणार. दोघांची पैज लागली. नाही जर तोडला तर हनुमंत अग्निकाष्ट करायला जाईल, नाहीतर अर्जुन जाईल. विलंब न लावता त्याने क्षणार्धात बाणाचा सेतू बांधला. दुसऱ्या क्षणाला हनुमंत वरती चढला आणि तो सेतू हलू लागला, तुटू लागला. तेव्हा श्रीकृष्ण तिथे आले की अर्जुन जर हरला तर अर्जुनाला अग्निकाष्ट करायला जायला होईल, मग पुढचं महाभारत कसं होणार. म्हणून श्रीकृष्णाने सांगितलं अरे तुमच्या दोघांची पैज लागली, त्याला साक्ष कोण आहे. तुम्ही परत पैज लावा, मी साक्ष आहे. अर्जुनाने बाणाचा सेतू बांधला. हनुमंत गेला वरती. तो हलू लागल्याबरोबर श्रीकृष्ण विष्णू रूपात एका कासवाचं रूप घेतलं आणि तो सेतू ठेवला. आता तो सेतू राहिल्यामुळे हनुमंता अग्निकाष्ट करू तर जावचा लागला होता. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं तू पण हरलेला नाही आहेस, येणारं पुढचं युग हे द्वापार युग आहे आणि त्या द्वापार युगात अर्जुनाच्या रथाचा सारथी मी होईन. त्यावेळेस ध्वजावरती आरूढ कोण व्हायचा, हनुमंत तू व्हायचा. म्हणून तो हनुमंत द्वापार आणि त्रेता युगात दोन्ही ठिकाणी आहे. हे फक्त सांगण्याचा प्रयत्न केला. शेवटची ओळ घेतोय. बुवाना काय बोललेलो नाही, एकही शब्द अजून बारी बाकी आहे. या भवसागरी जीवन नौका पार तुझी होणार. या भवसागरी जीवन नौका पार तुझी होणार. गुरु एक तुझी माझा विधाता चल. गुरु विना सुने सारे हो विश्व हे सकल.
हार देण्यासाठी जे आले ते सन्माननीय योगेश सुर्वे त्यांचे मित्र नितीन पवार त्यांनी असं सांगितलंय की हनुमंताच्या चरणी नको प्रभुरामाच्या चरणी अशी प्रार्थना करू की पुढच्या वर्षी इथे कोणाचीही डबल बारी असू दे किंवा मला बोलवलं समजा तर पुढच्या वर्षाच्या अगोदर त्यांचं लग्न होऊ दे असं प्रभुरामाच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. आणि जोड्याने येतील मग फुलं घालायला बुवाना जे कोण बुवा असतील. धन्यवाद. रंग दे माते तुझा